पायातील मंदिर उभविणे हेच आमुचे शील मंदिर उभविणे हेच आमुचे शील वृक्षांच्या शाखा उंच भांतरी जावो विश्रांती सुखाने विहग वृंदवरी घेवो वृक्षांच्या शाखा उंच भांतरी जावो विश्रांती सुखाने विहग वृंदवरी घे असू आम्ही सुखाने पत्थर पायातील ही दिवंगत संघ प्रचारकांची जीवनकथा विशद करणारी व्हिडिओ मालिका आहे. या मालिकेत आजवर 87 व्हिडिओ प्रसारित झालेले आहेत. याच मालिकेतील 88 व 89 क्रमांकाच्या व्हिडिओमध्ये अथक परिश्रमी श्री नाना पालकर यांच्या जीवनकथेची चित्रगाथा समाविष्ट केलेली आहे. आपण हे दोन्ही भाग अवश्य ऐकावेत व पाहावे ही आग्रहाची विनंती. धन्यवाद. स्वर्गीय नाना पालकर यांना मिळालेल्या एका आगळ्या वेगळ्या सन्मानाची माहिती अग्रक्रमानं सांगणं अत्यावश्यक आहे. छळाकडून बळाकडे हे नाना पालकर यांनी लिहिलेलं पुस्तक इस्रायलमध्ये देखील लोकप्रिय झालं होतं. प्रदीर्घ संशोधनांती ज्यू लोकांच्या शिस्तबद्ध संघर्षाची चित्रमय कथा प्रभावीपणे सादर करणाऱ्या या पुस्तकाची इस्रायल सरकारनं देखील दखल घेतली आणि 1965 मध्ये इस्रायलमधील एका रस्त्याला त्यांचं नाव देण्यात आलं. नाना पालकर यांना विनम्र अभिवादन करून श्री रवींद्र गोळे लिखित अथक परिश्रमी नाना पालकर या व्हिडिओचा प्रारंभ करत आहे. नाना उपाख्य नाह पालकर. नारायण हरी उपाख्य नानाराव पालकर वयाच्या 18व्या वर्षी मॅट्रिक उत्तीर्ण झाले. पुढील शिक्षण न घेता त्यांनी आपलं आयुष्य संघकार्यासाठी अर्पण करण्याचं ठरवलं. 1936 मध्ये त्यांनी आपल्या प्रचारक जीवनास सुरुवात केली. रायगड जिल्ह्यातील आवास हे नानारावांचं मूळ गाव. त्यांचा जन्म 1918 मध्ये झाला. शालेय जीवनात ते सातत्याने आजारी असत. या आजारपणानं त्यांचा पाठलाग केला तो आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत. आपल्या आजाराविषयी नानाराव म्हणाले होते, माझं शरीर एक धर्मशाळा आहे. कोणत्याही रोगाचा प्रवास सुरू झाला की त्याचा मुक्काम आमच्या धर्मशाळेत काही महिने असायचाच. अशी नाजूक शरीर प्रकृती असूनही नानाराव पालकर हरले नाहीत. आपल्या संपूर्ण आयुष्यात आजाराशी 2 हात करून त्यांनी जिद्दीनं संघकाम केलं. साधारणपणे 1936 ते 1942 या काळात नानाराव पुणे, पालघर, एरंडवण आणि रत्नागिरी जिल्ह्यात विविध ठिकाणी संघ प्रचारक म्हणून काम करत होते. 1942 ते 49 या काळात ते सातारा जिल्हा प्रचारक होते. या 10 वर्षात संघ जीवनात अनेक घडामोडी घडल्या. सातारा, सांगली, कोल्हापूर हे तिन्ही जिल्हे संघ कामासाठी खडक आहेत असं म्हटलं जात असे. पण नानाराव पालकर यांनी आपल्या घामातून या खडकावर संघबाग फुलवली. संघ शाखा तर सुरू केल्याच, पण त्याचबरोबर शेतकरी, विद्यार्थी आणि व्यापारी वर्गात तळागाळापर्यंत संपर्क आणि संवाद सेतू तयार केला. संघ बामणांचा आहे हा आरोप नानाराव पालकरांनी आपल्या प्रयत्नातून पुसून टाकला. बहुजन समाजातील संघ स्वयंसेवक उभे केले. 1945 मध्ये त्यांनी रोहिडेश्वरावर सातारा जिल्ह्यातील संघ कार्यकर्ता बंधूंची सहल नेली होती. त्यात 100 स्वयंसेवक सहभागी झाले होते. गडभ्रमण झाल्यावर सर्वजण मंदिरात जमा झाले. 300 वर्षांपूर्वी शिवाजी महाराजांनी याच मंदिरात शपथ घेतली होती याचं स्मरण नानारावांनी केलं आणि स्वतः लिहिलेलं
उचलतो म्हणून बेलबंढार हे गीत गायन केलं. महात्मा गांधींच्या हत्येनंतर संघावर बंदी आली. संघ स्वयंसेवकांची घरं जाळण्यात आली. औंध संस्थानात जाळपोळ झाली तेव्हा संघचालक पंडित सातवळेकर यांचं घर जाळलं गेलं. नानारावांनी त्यांना या आपत्तीतून बाहेर पडण्यासाठी मदत केली. संघ समाजासाठी काम करतो. समाजावरील अरिष्ट हे संघावरील अरिष्ट आहे असं मानून नानाराव पालकरांनी सातारा जिल्ह्यात नारू रोगापासून मुक्तीचं कार्य केलं. त्यासाठी गावागावातून प्रबोधन केलं. पाणवठ्याची स्वच्छता केली. नारू रोग बाधितांची शुश्रूषा केली. सातारा जिल्हा प्रचारक म्हणून काम केल्यानंतर नानाराव पालकर विभाग प्रचारक झाले. त्यानंतर प्रांत बौद्धिक प्रमुख म्हणून आणि शेवटी 1962 साली प्रांत कार्यवाह अशा जबाबदाऱ्या त्यांच्यावर सोपवण्यात आल्या. Of all the said words of tongue and pain, the saddest are those it might have been. हे वाक्य नानाराव पालकर अनेक वेळा समारोप करताना बोलत असत. मग ती बैठक शाखेची असो, विभागाची असो की प्रांताची. म्हणजे असं झालं असतं तर किंवा असा कार्यक्रम झाला असता तर असं वाक्य कोणी उच्चारलं की नानाराव वरील शब्दात समारोप करीत असत. जणू हे वाक्य त्यांच्या जीवनाचं घोषवाक्यच होतं. नानाराव पालकरांचं बोलणं ओजस्वी होतं. श्रोत्यांच्या मनाची पकड घेत ते प्रवाही बोलत असत. त्यांचं भाषण केवळ शब्द पांडित्य नसे तर तो त्यांच्या धगधगत्या राष्ट्र समर्पित तेजस्वी जीवनाचा सहज स्फूर्त ओंकार असे. उक्ती आणि कृती यांचा अद्वैत नानाराव पालकरांच्या बोलण्यातून प्रवाही होत असे. त्याचा परिणाम म्हणून अनेक तरुण संघ कार्यकर्ते कामासाठी बाहेर पडत असत. संघ कामासाठी सतत भ्रमंती करणारे नानाराव सतत वाचन, मनन, चिंतन आणि लेखनही करत असत. नानाराव उत्तम कवी होते. त्यांनी असंख्य संघगीतं लिहिली आहेत. आत्मभान विसरलेल्या समाजात स्वजाणीव आणि स्वधर्माचे प्राण फुंकण्याचं काम नानाराव पालकरांनी आपल्या या गीतांच्या माध्यमातून केलं. असू आम्ही सुखाने पत्थर पायातील, आज जगी या म्हणतील वेडे, गातील सगळे उद्या पवाडे. चालत येईल सहज उद्याचा, काळ आपुल्या हाती, यशाने दुमदुमऊ त्रिभुवने. घरोघरी नेऊया संघ संदेश, दिसू लागला जवळी, मंगल देशाचा वैभव काळ. यापुढे यशाकडे अखंड झेप घ्यायची. अशा अनेक प्रेरणादायी गीतांचं लेखन नानारावांनी केलं.